बुलढाणा नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होताच बोगस मतदानाची घटना उघडीस आली आहे। या निवडणूक प्रक्रियेत नोंदवलेली राज्यातील ही पहिली गंभीर घटना मानली जाते। प्रभाग क्रमांक 15 मधील गांधी प्राथमिक शाळा मतदान केंद्रावर वैभव देशमुखांच्या नावाने कोथडी तालुका मोताळा येथील एका व्यक्तीला मतदानासाठी आणण्यात आल्याचं लक्षात येताच त्याला ताब्यात घेतलं आहे। या संशयितासोबत आणखी एक महिला असल्याचेही समोर आले आहे। कोथडी आणि इब्राहिमपूर येथील गाड्यांद्वारे अनेक बोगस मतदान आणण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। तसंच घाटाखालून 2 वाहनातून अशा मतदारांना बुलढाण्यात पाठवण्यात आल्याची गंभीर माहितीही त्यांनी दिली आहे। या संपूर्ण प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन कठोर कार्यवाही करावी अशी मागणी सपकाळ यांनी प्रशासनाकडे केली आहे। त्यामुळे आता प्रशासन काय कार्यवाही घेणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कोथळीचे काय नाव आहे तुमचं? सांगा नाव तुमचं ओरिजिनल नाव सांगा, म्हणजे कारवाई फालतू होईल। ओरिजिनल सांगा, नाव सांग, अभिषेक पूर्ण नाव सांग। अभिषेक हरमकर। त्यांचं तुमचं नाव? किती पैसे घेतले मतदान करायला? कोणी पाठवलं तुम्हाला? पाठवलं कोणी? मतदान करणार होते? कोणतं पाठवलं कोणी? पाठवलं कोणी तुम्हाला? आम्हाला आणला, आम्ही आलो। कोणी आणलं? होते गावातले होते। आता कोण होते? कोणत्या पक्षाचे होते? कोणतं मतदान करणार होते तुम्ही? वगैरे ते तर काही माहित नाही असं। मग नाव सांगा, कोणी पाठवलं तुम्हाला? कोणी आणलं? चल घ्या नाव, गावातले होते। नाव सांगा त्याचं, कोण होतं? नाव घ्या पटापट। अरे कोण सांगितलं? हा, गणेश हरामकर। कोणत्या पक्षाचा आहे तो? ते नाही माहिती। अरे असं कसं? त्या किती जण आले तुम्ही? आम्ही दोघंच होतो। आणखीन किती जण गावातून आले? किती गाड्या आल्या? गाडी नंबर काय? आपलं गाडी नाही आणली, आम्हाला आणलं त्याच्या गाडी। काय सांगून आणलं? काय सांगून आणलं? काय सांगून आणलं? कोणाला देणं आहे? काही असं काही सांगलं नाही, फक्त देणं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, बुलढाणा।